वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी मंदार संजय देशपांडे गुरुजी आपल्यासमोर हिंदू संस्कृतीतील व्रतवैकल्य या विषयावरती असलेले समज आणि गैरसमज या गोष्टीविषयी बोलण्याकरता आपल्यासमोर आलेलो आहे। त्यापैकी आत्ता जे मी बोलणार आहे ते व्रत आहे वटसावित्रीचं व्रत। हे व्रत केव्हा करतात तर ज्येष्ठ शुक्ल पक्षातील जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत केले जाते। तर मुळात हे व्रत का करावे याविषयी आपण बोलूया। हे व्रत करण्याचा मागचा हेतू जो आहे तोच मुळात आपल्याला संपूर्ण माहीत नाही असं माझं मत आहे की 7 जन्म हाच नवरा मिळावा असं अनेक स्त्रियांचं म्हणणं आहे। पण जर आपण आपल्या हिंदू संस्कृतीचा जर विचार केला तर असं आढळतं की आपल्या मागच्या जन्माच्या कर्मानुसार आपल्याला ह्या जन्मी मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि आपण ह्या जन्मात जे काही कर्म करत आहोत चांगलं किंवा वाईट ह्यानुसारच आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होतो। मग दरवेळेस मी मनुष्य योनीमध्ये जन्म घेईल का, किंवा मी दरवेळेस स्त्री असेल किंवा दरवेळेस माझा जो पती आहे तो मला त्या जन्मामध्ये मिळेल असा जो विचार मांडला जातो तो काहीसा विचार करण्याजोगा आहे। तर मुळात हे व्रत का करावे याचं मूळ कारण असं आहे की मला ह्या जन्मी अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी ह्याकरिता हे व्रत करतात। त्यानंतर हे व्रत करायचा संपूर्ण विधी जर आपण पाहायला गेलो तर या व्रताची विधान असा सांगितलेलं आहे की वडाच्या झाडाजवळ जाऊन त्या वडाची पूजा करावी। आणि अजून एक असा गैरसमज आपल्याला आढळून येतो की 7 प्रदक्षिणा वडाला मारण्याची पद्धत आहे। अर्थात 7 प्रदक्षिणा मारल्या म्हणून काही चुकीचं नाही त्यामध्ये, पण या व्रतामध्ये 7 प्रदक्षिणा मारा असा कुठलाही उल्लेख नाही। तर ह्या व्रतामध्ये असा उल्लेख आहे की त्या वडाला सूत्रवेष्टन करावे हा मुळात त्यामागचा हेतू आहे। पण हल्लीच्या काळामध्ये असं आढळून येतं की वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाच्या पारंब्या तोडून महिला आपल्या घरी आणून त्याचं पूजन करतात। हे मात्र दुर्दैवी आहे। शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की ज्या ठिकाणी वडाचं झाड आहे त्या ठिकाणी तुम्ही जावा, त्या ठिकाणी त्या वडाची पूजा करा। आता मला सांगा, ज्या दिवशी वडाची पूजा करायची आहे त्याच दिवशी जर आपण त्या वडाला कापलं तर ते किती मोठं पातक असेल। तर असं करू नका। आपण सर्व मिळून आपले हिंदू संस्कृतीमधील जी काही व्रत वैकल्य आहेत त्याविषयी माहिती घेऊ, ते व्रत चांगल्यात चांगलं कसं करता येईल याविषयी आपण विचार करूया। आणि हे व्रत जर तुम्ही व्यवस्थित परिपूर्णपणे पार पाडलं तर ह्याचं संपूर्ण फळ तुमच्या कुटुंबाला तुमच्या परिवाराला निश्चित प्राप्त होईल। तर हा व्हिडिओ करण्यामागचं एकच कारण आहे की आपल्या ठिकाणी असणारे जे काही गैरसमज म्हणून आपण बाळगतो, कारण आपल्या हिंदू संस्कृतीला अनेक हजारो वर्ष झालेली आहेत, अनेक वटपौर्णिमा यामध्ये उलटून गेलेल्या आहेत आणि दर 25 वर्षांनी पिढी बदलते, त्या पिढीबरोबर अनेक प्रकारचे नियमही बदलतात। पूर्वीच्या काळी घराच्या समोर आपण सर्वांनी हेच तुम्हाला मी सांगू इच्छितो। या व्हिडिओमध्ये जे काही चुकीचं जर माझ्याकडून बोललं गेलेलं असेल तर त्याची मला क्षमा करा आणि जे काही चांगलं असेल ते तुम्ही घ्या। तुमच्या जवळील जी कोण लोक असतील, आपले आप्तेष्ट मंडळी, या सगळ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या हिंदू संस्कृतीतील व्रतवैकल्यांचा जो काही दर्जा आहे तो आपण सगळे मिळून वाढूया। नमस्कार।